हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः दिलेली माहिती आहे की किती जागा रिक्त आहे, किती जागा भरणार आहेत आणि जाहिरात फिक्स येणारच आहे। तर त्यामुळे आता तयारीत राहा। तर तीच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तसंच तलाठी भरतीची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर या ठिकाणी पहा, राज्यात तलाट्यांची पदे रिक्त असल्याबाबत काशीनाथ महादू दातेसर पारनेर यांनी प्रश्न विचारलेला आहे। हे विधानसभेचं कामकाजाचं आहे बरं का, की सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? आमदारांनी विचारलेला प्रश्न आहे बरं का। काय प्रश्न आहे? राज्यात महसूल विभागात 3000 रिक्त पदे असून त्यापैकी 2471 पदे तलाट्यांची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आले आहे। हे खरे आहे का? दुसरा प्रश्न, तसेच 7/12 ठीक आहे, हा महत्त्वाचा नाही आपल्यासाठी। तसेच सध्या एका तलाट्याकडे 3 ते 4 गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। हे खरे आहे का? आता याची उत्तरं आपण पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिले ते पहा। आणि 29 मे 2025ला ते आहे की महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14/10/2024 अन्वये तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे। तर नाव कधी बदललं तेही सांगितले। सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत। किती पदं रिक्त आहेत? तर 1700 पदं रिक्त आहेत। हे त्याच्यानंतर रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य तर या ठिकाणी पहा, या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे। तलाठी पदभरती 2023 बाबत एकूण 4793 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। आज रोजी अखेर एकूण 4112 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी एकूण 3850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत। म्हणजे पहा, आत्तापर्यंत एकूण 4112 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलेत आणि रुजू किती झालेत? 3850। सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे। म्हणजे इथं स्पष्ट दिलेलं आहे, करण्यात येत आहे, खाली दिले की 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे। म्हणजे आता 1700 पदांसाठी जाहिरात येणार आहे, हे फिक्स आहे। याला शासनानं मान्यतासुद्धा दिलेली आहे। तर 1700 पदांची नवीन जाहिरात येणार आहे। तर ही एक आनंदाची बातमी आहे। तयारी लागा, जे कोणी तयारी करत असतील त्यांनी। जाहिरात ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण मला वाटते सप्टेंबरमध्ये त्याची मुदत संपत आहे 2023च्या तलाठी भरतीची। त्यानंतर ही जाहिरात आपली येऊ शकते। पण अभ्यास आत्तापासून चालू ठेवा, कारण स्वतः महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 1700 पदांची भरती करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे, असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संचे तसंच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संचे ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। तर आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर इथं स्क्रीनवर 2 मोबाईल नंबर दिसत आहे खाली, त्यावर कॉन्टॅक्ट करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोच पुस्तकं मिळून जातील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।